मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरती आंदोलन सुरू झालेलं आहे। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान केलेलं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालाय। त्यांच्या काय मागण्या आहेत, ते मुंबईमधून कधी जाणार आहेत, मुंबईमध्ये किती दिवस राहणार आहेत, त्यांच्या जेवणाची सोय कशी आहे आणि एकंदरीतच मराठा बांधवांच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या काय भावना आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कुठून आलात तुम्ही? बीडहून आलो। बीडहून आलेलो होतो आम्ही आणि 27 तारखेला मी बीडहून निघलेलो होतो। 29ला सकाळी काल मी आलेलो होतो आणि 29 तारखेला मनोजदादा संघ आम्ही आझाद मैदानावर होतो आणि मनोजदादा जे आदेश देते त्या आदेशाप्रमाणे आम्ही पालन करायचं। मग आम्ही चाहे आम्हाला 15 दिवस राहू, 8 दिवस राहू, 10 दिवस राहू, आम्ही स्वतः संघच आमच्या खाण्यापिण्याचं आणलेलं आहे। आणि ह्या सरकारने आमची इतकी हेळसांड केली, आम्हाला पाणी नाही मिळावं, बाहेर कुठं जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी काही मिळावं नाही, इतके प्रयत्न त्यांनी केलेले आहेत। त्याच्यामुळं सरकारने कितीही अडवणूक केली तरी आम्ही मनोजदादाच्या नेतृत्वाखाली किती दिवस राहायची जरी तयारी झाली तरी आम्ही मुंबई सोडणार नाहीत। आरक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडणार नाहीत। आज मुंबईमध्ये दुसरा दिवस आहे। 2 दिवसापासून काल मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। आज दुसरा दिवस आहे। 2 दिवसामध्ये काय काय मुंबईमध्ये कशा पद्धतीने तुम्ही राहिलात, कशा पद्धतीने सरकारची काय तुम्हाला तुमच्यापर्यंत काही माहिती आली का? देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजितदादा पवार म्हणले आम्ही सकारात्मक आहोत आरक्षण देण्यासाठी किंवा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, याबद्दल काय? अहो सर, देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेत, एकनाथराव शिंदे शपथ खाणारे हे शेती करायला गेलेत स्वतःच्या शेतीकडे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन बसलेत। हे तर विरोधी पक्षातले, त्यांना काय आपल्याला बोलता नाही, सत्तेतलंच बोलावं लागेल ना। शेवटी सत्तेतल्याने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना। आम्हाला आज खायला आज गावाकडून आमच्या भाकरीन तयार आल्या, जितकी परिस्थिती आता हे आम्ही भात केला, हे आणलेलं मटेरियल सगळं संपत आलंय आमचं, आता खायला सुद्धा राहिलं नाही आम्हाला। सरकार सकारात्मक म्हणजे कसं सकारात्मक? अजून काही मरणाची वाटावणार आहेत का? काही अजून बलिदान घेणार आहेत का? आमच्या एका भावाने काल आत्महत्येचा प्रयत्न केलाय आझाद मैदानावर आणि एक आमचा अटॅक येऊन हृदयविकार झटका येऊन जुन्नर मध्ये वारलाय। आणि गावाकडची अशी परिस्थिती, जर आम्ही इथून जर हल्लो नाहीत तर अजून काय आत्महत्या करतात का काय? त्याच्यामुळे मनोजदादांनी सांगितलंय, बाबा आपण जे आपल्या लेकरा बाळासाठी आंदोलन उभं केलंय आणि जर तुम्हाला असं बलिदान द्यायचं असलं कुणासाठी करायचंय, त्याच्यामुळं मी आमच्याही बांधवांना विनंती करणार आहे मनोजदादा मार्फत की जे मनोजदादाने आदेश दिले त्या आदेशाचे पालन करायचं आणि मनोजदादासाठी आम्ही मरायला बी तयार आहेत। सरकारशी आम्ही एवढे जरी न मराठा समाज सरकारने जर आमच्यावर अत्याचार केला तर अत्याचार सहन करण्यासाठी आमची तयारी आणि ह्यांनी जाणून बुजून ही मराठा समाजाची कोंडी केलेली आहे। त्याच्यामुळं आम्हाला अजून बी आम्ही सरकारकडून आशा धरतो की आमच्या मागण्याचा जाणीवपूर्वक विचार करतील आणि आम्हाला न्याय देतील। ह्याच्यासाठी आम्ही मुंबईला थांबणार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत। पावसात बसून उपाशी मरू पण आरक्षणाशिवाय आम्ही ही जागा सोडणार नाहीत। आझाद मैदानावरती गाड्या वगैरे तुम्हाला काही रस्त्याने अडचण, काही पोलिसांनी त्रास वगैरे असं काही प्रकार घडलाय का? पोलिसाला सहकार्य, आमचं सहकार्य पोलिसाला, पण काही जणांनी आम्हाला काही शिवगाळी केल्या तर ते सरकारच्या आदेशातून केल्यात का त्यांनी त्यांच्या म्हणजे मनाने केल्यात हे माहित नाही आम्हाला। पण काही ठिकाणामध्ये काही प्रमाणामध्ये आम्हाला अडथळा झालेला आहे। आम्ही वाट काढीत आझाद मैदानाच्या अलीकडे 2 किलोमीटरवर थांबलो होतो, पण तिथून आम्हाला इथं वाशीला पाठवलेलं आहे। आम्ही आता इथून लगेच आझाद मैदानावर रेल्वेने जाणार आहेत आणि ज्या पद्धतीने आम्हाला आदेश मिळेल मनोजदादाचा त्या पद्धतीने आम्ही आरक्षण संदर्भामध्ये आंदोलन करणार आहेत। कोणी पाठवलं तुम्हाला इकडं? कोणी शिवेत दिल्या का? कोणी प्रशासनाच्या आता म्हणजे आता काय तर अधिकाऱ्याचे काय नाव माहितीत का आपल्याला? प्रशासनाने आम्हाला छळण्याचा फार प्रयत्न केलाय पण आम्ही कुठलंही उत्तर दिलेलं नाही, कारण आम्हाला आदेश असा आहे की आपण शेक खा आणि त्यांना सहकार्य करा। ती भावना ठेवून आम्ही पूर्ण आमच्या परीने मराठा समाज हा प्रशासनाला सहकार्य करतोय। प्रशासन आम्हाला कशीही वागणूक देत असलं तर आम्ही कुठलाही प्रतिकार करणार नाहीत आणि शेवटपर्यंत लढणार आहेत। आम्ही लाठी चार्ज खायला तयार आहेत। शासन जर गोळ्या घालत असलं तर आम्ही गोळ्या अंगावर घ्यायला तयार आहेत। जर आमच्या लेकराबाळाचे कल्याण होत असेल आणि त्यांना जर न्याय मिळत असेल तर आमचा जगून काय करायचंय, त्यांचा तरी फायदा होईल ना आमच्यामुळं। आता हे मनोजदादाचं 8वं उपोषण आहे, आंदोलन आहे। 2-3 वर्षापासून सातत्यानं लढा सुरू आहे। मात्र इथं आल्यानंतर एखादी छोटी मोठी मागणी दादाची मान्य करायची आणि समज काढायचा असा प्रकार होतोय सरकारकडून। तसा जर प्रकार झाला तर आता दादानी सगळं पाहिले। मागच्या वाशीला बोलून वाशीत नेऊन आम्हाला खोटं आश्वासन देऊन आम्हाला एक कागद दिला, त्या कागदाचे काही हॅल्यू नाही आणि सरकार तिथं बदललंय, त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही। त्याच्यामुळं आमचे मनोजदादा आणि त्यांची जी टीम आहे ती टीम सक्षम आहे। त्यांचा जेवढंच खात्री होईल की आपल्या मागणीचा जाणीवपूर्वक विचार होऊन आपल्याला आश्वासन दिलं नाही, आपल्या हातात कागद देतात, GR काढते, त्यावेळेस
आम्ही आदेशाचं पालन करून मुंबई सोडू, नाही तर कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडणार नाहीत. आता हे तुम्ही पाहतात, आम्ही अन्न एक दिवसाचं जेवण आम्ही एक टाइम करून अर्ध्या पोटी उपाशी राहून आम्ही आज इथं म्हणजे मुंबईला आलेलो आहेत. आणि आजची परिस्थिती अशी की आम्हाला गावाकडून आज पुन्हा किती किलोमीटर, 500 किलोमीटर गाव आहे आमचं, खेडेगावात आम्ही. तर तिथून आमचा आज भाकरीचे आणि काही सामुग्री किराणा गावाकडून लोक आम्हाला पाठवून द्यायला लागलेत. कारण जनभावना ही सरकारने पण येऊ नका मनात घेतले पाहिजे. परत येऊ आणि सरकार आमच्या गाववाल्याचं म्हणणं, तुम्ही आरक्षण केल्याचे परत यायचं ना, तुम्हाला जे काय लागते ना आम्ही तुम्ही पुरवठा करतो. जरी प्रशासनाने तुमचे हाल जरी केले तर आम्ही तुमचे हाल होऊन देत नाहीत. त्याच्यामुळं माझी अजूनही प्रशासनाला विनंती आणि फडणवीस साहेबाला विनंती, तुम्हाला दौरे काढून केंद्रीय गृहमंत्री तुम्हाला मुंबईत बोलायचे आणि तुम्हाला मराठा समाजाची हेळसांड करून दुर्लक्ष करायचं असेल तर नाईविलाच आहे. आम्हाला आमच्या आरक्षणासाठी आम्ही कोणत्याही स्टेपला जाण्याला तयार आहेत. फक्त आमच्या लोकशाही मार्गाने, कोणत्या स्टेपला म्हणजे आमच्या लोकशाही मार्गाने. गांधीजींनी जसं चला जाऊचा नारा दिला आम्ही तसं तर म्हणणार नाहीत. पण आमच्यासाठी आमचं एकच आहे, आमचं मराठी आरक्षण मिळावं, एवढी आमची माझी सरकारला तळकून हात जोडून विनंती आहे. बांधव या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. पोलीस बांधव सहकार्य करत आहेत. मात्र सरकारकडून या ठिकाणी मराठा बांधवांची गैरसोय होत आहे, मराठा बांधवांचा छळ केला जातोय असा देखील आरोप मराठा बांधवांनी केलेला आहे. मात्र अंतिम निर्णय हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडून जोपर्यंत येत नाही, जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील गावाकडे जा असं म्हणतील त्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत अशी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी सोबत आणलेलं जेवणाचं व्यवस्था असेल, रसद असेल, ती संपत आलेली आहे आणि ती संपली असताना सुद्धा पुन्हा गावाकडून हे सगळं साहित्य मागून घेतलेलं आहे. 500 किलोमीटर अंतरावरून पुन्हा हे साहित्य सगळं मुंबईमध्ये येणार आहे. मात्र आम्ही मुंबई सोडणार नाहीत यावर ठाम असलेले मराठा बांधव आज मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.